अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील रुई फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी बंदुकीतून गोळी सोडल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाल्याची माहिती पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। मात्र प्राथमिक तपासात 2 युवक छऱ्यांच्या बंदुकीसह शेतात गेले असताना गोळी सुटून ही घटना घडल्याची समोर आली। जखमी युवकावर कोल्हापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रुई फाट्याजवळ कोल्हापूर रोडवरील एका पेट्रोल पंपच्या मागे लक्ष्मी माळाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतात शशिकांत कांबळे आणि शुभम सूर्यवंशी हे दोघे छऱ्यांची बंदूक घेऊन गेले होते। यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। दरम्यान बंदुकीतून गोळी झाडत असताना अचानक गोळी शशिकांत कांबळे याच्या कानाखाली मानेजवळ लागली। यात ते गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती समजताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले। कानाखाली आणि मानेजवळ गोळी लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथल्या रुग्णालयात हलवले। या घटनेची माहिती कळताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला। सुरुवातीला अज्ञात व्यक्तींना बंदुकीतून 4 ते 5 राऊंड गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, सचिन सूर्यवंशी, महेश चव्हाण तसेच हातकणंगलेसह इतर 4 पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली। मात्र प्रत्यक्षात गोळीबार कोठे झाला, यामध्ये अज्ञात व्यक्तीचा सहभाग आहे का, याबाबत सुरुवातीला स्पष्ट माहिती मिळू शकली नाही। त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा करून तपास सुरू केला आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनीही तपासाबाबत आवश्यक सूचना दिली असून बंदूक नेमकी कोणाची होती, त्याची कायदेशीर परवानगी आहे का, तसेच गोळी कशी सुटली याचा सखोल तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।